नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर युवा ट्रेकर या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहोत रायरेश्वर किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी 27 एप्रिल 1645 रोजी रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती रक्त अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. तो किल्ला आपण आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत. पुणे मार्गे रायरेश्वर किल्ला हा पाहण्यासाठी जात असताना आपल्याला रस्त्यामध्ये सुंदर असा नेकलेस पॉइंट, भाटघर धरण व भोर मध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा पाहिल्यानंतर आपण भोरच्या येथून आंबेघर या ठिकाणी आल्यानंतर रायरेश्वर किल्ल्याला जाण्यासाठी या ठिकाणावरनं फाटा आहे. पुण्यापासूनचे रायरेश्वर किल्ल्याचे अंतर हे साधारण 76 ते 80 किलोमीटर इतके अंतर आहे. भोर पासून रायरेश्वर किल्ल्याचे अंतर हे साधारण 30 किलोमीटर इतके आहे. आपण या रायरेश्वर किल्ला हा पाहायला जात असताना आपल्याला रोड मध्ये पानवळ या गावात छत्रपती संभाजी महाराजांचा आपण सुंदर स्मारक पुतळा पाहिल्यानंतर आपण या ठिकाणावरून रायरेश्वर किल्ल्यावरती जातो. रायरेश्वर किल्ला हा पाहायला जाण्यासाठी आपल्याला पुणे भोर मार्गे तसेच सातारा वाई मार्गे आपल्याला या ठिकाणी येता येते. आपली गाडी ही गडाच्या पायथ्यापर्यंत या ठिकाणी जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गडाच्या पायथ्याला पार्किंगची या ठिकाणी व्यवस्था आहे. रायरेश्वर हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील सुंदर असा किल्ला आहे. या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची ही 4589 फूट इतकी आहे. रायरेश्वर हा गिरिदुर्गातील प्रकार किल्ला आहे. रायरेश्वर किल्ला चढण्यासाठी सोपा आहे. हा किल्ला पुण्याहून एका दिवसात पाहणे येण्यासारखा आहे. आपल्याला समोरच्या बाजूला हा केंजळगड किल्ला हा दिसत आहे. रायरेश्वर किल्ल्यावरती आपल्याला पाहण्यासारखे पांडवकालीन शिव मंदिर, 7 रंगांची माती, पांडवकालीन लेणी तसेच गोमुख कुंड तसेच किल्ल्यावरती सुंदर सूर्योदय व सूर्यास्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तसेच 15 ते 20 प्रकारची रंगीबेरंगी फुले या पठारावरती फुलतात, ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी तीव्र चढण असलेल्या पायऱ्या आहेत. तुम्ही व्यवस्थित एकदम काळजी घेऊन या ठिकाणावरनं वरती आहे. एकदम सरळ असा स्लोप या ठिकाणी आहे. या रायरेश्वराच्या पठारावरती वर चढण्यासाठी भोर उपवन विभाग यांच्यातर्फे ही लोखंडी शिडी बसवण्यात या ठिकाणी आलेली आहे. आपण गाडी पार्किंग केल्यानंतर आपण एक 10-15 मिनिटाची चढाई केल्यानंतर वरती किल्ल्याच्या इथे पठार लागतचा भाग हा लागतो. या ठिकाणावरून सरळ रोड या ठिकाणी आहे. तवरण कसाई दगड आहे. आता या साईडला नवरानवरीचा डोंगर आणि कंबळगड तिकडे तिथून दिसतो, जो पलीकडे दिसतो का ना ते सगळा 5 गणीचा वाय पासून महाबळी पर्यंत 5 गणीचा डोंगर पलीकडे, कंबळगडच्या पलीकडे. आणि इकडं केळंजागड, केळंजागडचे साईड धरून पुढे
मांढरदेवी मांढरदेवी, गड. हा. आणि मांढरदेवीच्या अलीकडे रोहिडेश्वर. रोहिडेश्वर. हा हा रोहिडेश्वरच्या खाली भोर लागलं मग. बोर. हा हा आणि, इकडं काय महाबळेश्वर वाई. वाई खाली आली. हा वाई आली पाचगणीच्या खाली. हा वाई मधून रोड गेला पाचगणी महाबळेश्वर खाली महाडला प्रतापगड करून हा तिकडनं. आणि तिकडनं मग खाली पोलादपूर महाड हा ते साईड. आणि इकडं मग ह्या सातकालाच्या आपल्याला पुण्याचा सिंहगड दिसतो, तोरणा दिसतो, राजगड दिसतो त्या टेकडीवर. हा हा वातावरण स्वच्छ असलं ना हा तर महाबळेश्वरचं टेलिव्हिजन पण दिसतं इथं. दिसतं का? क्षेत्र महाबळेश्वरचं. काय नाव काय बाबा तुमचं? माझं नाव बाबूराव जंगम. बाबांनी या गडावरती सुंदर अशी आजूबाजूच्या परिसराची माहिती आपल्याला दिली. बाबा या ठिकाणी गडावरती ताक विकतात. तुम्हीही कधी गडाला भेट दिली तर या बाबांकडनं नक्की ताक खरेदी करा. दाट झाडी, खोल दऱ्या, उंच उंच सुरके व अवास्तव पसरलेले पठारे तसेच लांबच लांब सोंडा आणि आडवणी घाट, त्यामुळे हा परिसर हा तसा दुर्गमच भाग या ठिकाणी हा आहे. पठाराच्या समोरच्या बाजूला कातळातील आपल्याला केंजळगड पाहायला मिळतो. पुणे जिल्ह्यातील उंच ठिकाणांपैकी रायरेश्वर पठार हे एक ठिकाण या ठिकाणी गणले जाते. रायरेश्वर व केंजळगड ही दोन्ही ठिकाणी एकाच डोंगराच्या रांगेत असून विभक्त करणारी या ठिकाणी एक खिंड आहे. केंजळगड हा किल्ला तालुका वाई, जिल्हा सातारा तसेच रायरेश्वर किल्ला हा तालुका भोर व पुणे जिल्हा यामध्ये येतो. या रायरेश्वराच्या किल्ल्यावरनं आपल्याला सातारा जिल्हा तसेच रायगड जिल्हा तसेच पुणे जिल्हा या तिन्ही जिल्ह्यांची हद्द या ठिकाणावरनं चालू होते. मित्रांनो, या ठिकाणी रायरेश्वर किल्ल्यावरती आल्यानंतर कॅम्पिंगची वगैरे पण सोय आहे. हॉटेल शिवशंभू यांच्यातर्फे या ठिकाणी आपल्याला टेंट वगैरे या ठिकाणी मिळतात. त्या हॉटेलमध्ये नाश्ता जेवण वगैरे आपल्याला या ठिकाणी मिळते. या ठिकाणी रायरेश्वर किल्ल्याचा संपूर्ण नकाशा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. हॉटेलचं नाव शिवशंभो. आणि इथं आम्ही राहण्याचे, जेवणाचे, चहा, नाश्ता सगळी सोय करतो. आणि आपलं कॅम्पिंग पण आहे. कॅम्पिंगचं आम्ही पॅकेज देतो. पर पर्सन 1200 रुपये त्याचं पॅकेज आहे. 1200 आल्यानंतर तुम्हाला आल्या दुपारी त्याचं 3चं टायमिंग आहे येण्याचं. 3 वाजता आला की तुम्हाला चहा नाश्ता मिळणार. आणि नंतर मग इथलं पॉईंट दाखवणार, 7 वाजेपर्यंत फिरवणार. संध्याकाळी 7 वाजता तुम्ही फिरून आला की परत चहा, संध्याकाळी जेवण, दुसरे सकाळी चहा नाश्ता, आंघोळीची सोय, संडास बाथरूमचे, असं ते पॅकेजमध्ये 1200 रुपयामध्ये सगळं येतं. हा सर्व 1200 रुपये पर पर्सन. त्याची मागणी समजा असे. हे तेरडा आहे ना, ते शेवटचं आहे. शेवटचं फुल. याच्यानंतर फुलं येत नाही. हे तेरडा किती महिने राहत होता? आता फुलं येऊन बारीक 1 महिना थांबतो. 1 महिना पण नाही. ह्या सीझनला संपत येतो. पण ह्या वर्षी पाऊस आतापर्यंत होता म्हणून आहे. फुलं अजून आहे. दिवाळीला कुठं तरी एखादं फुल राहतं. पण आता ह्या वर्षी भरपूर बरंच आहे फुलांचा ना. हा.
आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समोरच्या बाजूला गोमुख तळे हे या ठिकाणी दिसते. या गोमुख तळ्याचे पाणी या ठिकाणी हा जिवंत पाण्याचा झरा आहे. 12ही महिने या ठिकाणी हे पाणी वाहते. याच पाण्याचा वापर हा रायरेश्वराच्या मंदिरामध्ये पूजेसाठी या ठिकाणी केला जातो. हे पाणी हे पिण्यायोग्य आहे, त्यामुळे या ठिकाणी पाणी हे दूषित होणार नाही असे कोणतेही कृत्य या ठिकाणी करू नका व या ठिकाणी हे पाण्याचे या ठिकाणी हे पावित्र्य राखा. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता रायरेश्वर पठाराबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे, तर तुम्ही ही पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आपण दर्शन घेतल्यानंतर गडावरती जननी देवीचे मंदिर या ठिकाणी आहे, तर ते मंदिर आपण या ठिकाणी हे पाहणार आहोत. आपण जननी देवीचे दर्शन घेतल्यानंतर आपण रायरेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी या ठिकाणी जात आहोत. रायरेश्वर मंदिर हे पूर्णपणे दगडी बांधकाम असलेले मंदिर आहे. गडाच्या मध्यभागी पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर, मंदिराच्या शेजारी एक पाण्याचे तळे आहे. हे मंदिर सके 1605 रोजी या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे. 27 एप्रिल 1645 रोजी वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. या शपथेमध्ये परकीय सत्तेतून मुक्तता मिळून स्वराज्य स्थापन करण्याची आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्याचा निर्धार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या करंगईमधून रक्त अर्पण करून ही शपथ या ठिकाणी घेतली. या शपथविधी सोहळ्यामध्ये स्वराज्याच्या कार्यात कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, झुंजारराव मरळ, सूर्याजी काकडे, बाजीप्रभू मुगदल, नरप्रभू गुप्ते, सोनारपंत डंबीर इत्यादी सहकारी या ठिकाणी उपस्थित होते. तसेच 12 मावळ खोऱ्यातील अनेक मावळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर या शपथविधी सोहळ्यात या ठिकाणी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य अशा रायरेश्वराचे आपले सुंदर या ठिकाणी दर्शन झालेले आहे. रायरेश्वर किल्ल्यावरती एक साधारण 40 ते 45 कुटुंब या ठिकाणी राहतात. त्यांचा शेती हा प्रमुख या ठिकाणी व्यवसाय आहे. काय विहीर असं नाही ते इथे मग दव्यावरती होय. तांदूळ नाही लावत का? कौच बघत थंड जमीन. आता पण इथनं पुढं थंडी पडन.
असं आहे का? मित्रांनो, आपण रायरेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आपण या ठिकाणावरनं 7 रंगाची कलरची माती या ठिकाणी पाहायला जाणार आहोत. ही माती आपल्याला पाहायला जाताना साधारण एक अर्धा तास या ठिकाणावरनं चालत जावे लागते. रायरेश्वर पठारावरती एकाच ठिकाणी 7 ते 8 वेगवेगळ्या रंगाची माती या ठिकाणी आपल्याला आढळते, जी माती नैसर्गिक आणि भूवैज्ञानिक चमत्कारच आहे. ही माती विविध रासायनिक गुणधर्मामुळे आणि खनिजांच्या उपस्थितीमुळे या ठिकाणी ही रंगीत दिसते. निळी, हिरवी, लाल, तांबडी, पिवळी, काळी, जांभळी आणि नेसर माती आपल्याला या ठिकाणी ही पाहायला मिळते. या रायरेश्वर किल्ल्याचा संपूर्ण विस्तार हा सुमारे साधारण 16 किलोमीटर आहे, तर रुंदी ही 1.5 किलोमीटर इतकी आहे. या रायरेश्वराच्या पठारावरती आपल्याला विविध प्रकारची फुले ही पाहायला मिळतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात ही फुले या ठिकाणी फुलतात. 15 ते 20 प्रकारची फुले या ठिकाणी ही येतात. 7 रंगाची आपण माती पाहिल्यानंतर गडावरती असणारी पांडवकाली लेणी आपण या ठिकाणी ही पाहायला जात आहोत. किती वेळ लागेल तरी जायला तिथं? तरी 15-20 मिनिटं. मग होईन की अजून अंधार होईन? 7 वाजता अंधार होता ना. 15 मिनिटात जाईन ना. काय पाहण्यासारखं काय तिथं? ते पांडवांनी मंदिर काढलेले, जीव नाही काय. काय नाही का? गोवा आहे का? हा, गोवा आहे. असं 4 खांब येते, आज बोयर आहे, पाणी तुंबले. होय, लय वाजले ते विशेष नेली तिला. चला 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 मोरबा, चला चला वाटलं. हा ना, या साईडला यायचं म्हणल्यावर चुकणारच माणूस. इकडे वरचे पाऊल होती तिकडे काय नाही. 20-25 माणूस मग ती म्हातारी गेली. गावाकडील माणसे ही अत्यंत निर्मळ मनाचे असतात. पांडवकालीन लेणी पाहायला जात असताना आम्हाला थोडा उशीर झाला होता. अंधार पडेल व आम्ही वाट चुकेल या भीतीपोटी बाबा मला स्वतः या ठिकाणी पांडवकालीन लेणी ही दाखवण्याला आले. बाबांकडे विविध आयुर्वेदिक औषधं मिळतात. जिल्हा परिषद शाळेसमोर बाबांचे घर आहे. तुम्हीही गडावरती आल्यानंतर या ठिकाणी अवश्य भेट द्या. ही पांडवकालीन लेणी ही थोडी आड वाटेला येते, त्यामुळे या ठिकाणी फारसे कोणी भेट देत नाही. या पांडवकालीन लेणीमध्ये खालच्या बाजूला पाणी साचलेलं आहे व आतल्या बाजूला 20 फूट लांबी इतकी ही पांडवकालीन लेणी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला संपूर्ण रायरेश्वर किल्ला आपण या आपल्या व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या रायरेश्वर किल्ल्यावरनं सुंदर असा सूर्यास्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर आपण या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपवत आहोत. तर आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा,
कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय.